श्री स्वामी समर्थ। श्री साईनाथ महाराज की जय। श्री साईंचे सत्यचरित्र अध्याय 34 उदी महिमा। बाबांच्या उदीचे महात्म्य। श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री कुलदेवताला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री सद्गुरु साईनाथांना नमस्कार असो। मागच्या अध्यायात उदीचे महात्म्य खरेखुरे वर्णन करून सांगितले। चालू अध्यायातही तेच सांगून उदीच्या गुणांच्या लक्षणांचे आणखी विवेचन करूया। मागील कथेचे तेच अनुसंधान व उदीचा तोच प्रभाव आता श्रोत्यांनी अत्यंत सुख प्राप्तीसाठी स्वस्थ चित्ताने ऐकावा। बरा होण्यास व सहन करण्यास कठीण हाड्याव्रणाचा रोग जो कोणत्याही उपायाने बरा होत नव्हता, तो साईबाबांनी स्वतः हाताने उदी चोळल्याने मुळापासून बरा झाला। अशा या उदीचा अनेक कथा आहेत। किंचित निर्देशनासाठी म्हणून त्यातील एक कथा सांगतो। ती अनुभवपूर्वक असल्याने श्रोत्यांना ऐकताच कौतुक वाटेल। नाशिक जिल्ह्यातील मालेगावी पहा एक पदवीधर डॉक्टर होते। त्यांच्या पुतण्यास काही दुखणे होते, ते कोणत्याही औषधाने थांबत नव्हते। स्वतः डॉक्टर होते, मित्रही डॉक्टर होते। दोघेही शस्त्रक्रिया करण्यात निपुण व अनुभवी होते। नाना प्रकारचे उपाय करून ते थकले आणि त्यांची बुद्धी चालेनाशी झाली। त्या रोगाचे नाव होते हाड्याव्रण। परंतु मूळ शब्दापासून विकृत होऊन व्यवहारात हाड्यावर्ण रूढ झाला होता। रोग महाभयंकर, बरा होण्यास आणि सहन करण्यास अति कठीण होता। त्याला औषधाने गुण येत नव्हता। देशी व परदेशी सर्व उपचार झाले, मनात आले ते सर्व करून बघितले आणि बाकी काही राहिले नाही। शस्त्रक्रिया करून बघितली, परंतु कशालाही यश येत नव्हते। पुतण्या तो वयाने लहान होता, त्याला वेदना सहन होत नव्हत्या। दुखण्यांमुळे त्याचा प्राण कासावीस होत असे आणि ते पाहून नातेवाईकांचे मन दुःखी होत असत। उपायांची पराकाष्ठा झाली, परंतु रोग काही बरा होईना। तेव्हा आत्मजन मित्रमंडळी म्हणू लागले की आता देवदेवतांची पूजा करा। परंतु देवदैवत कुलस्वामी वगैरेंपैकी कोणीही कामाला येईना। इतक्यात त्यांच्या कानावर आले की शिर्डी येथे प्रख्यात खास मुसलमान साधू आहे। शिर्डीचे ते संतश्रेष्ठ महान योगी साई महाराज केवळ दर्शनाने दुखणे अगदी बरे करतात असे त्यांनी ऐकले। त्यामुळे माता पित्यांना साईंच्या दर्शनाची इच्छा झाली आणि त्यांनी मनात निश्चय केला की देवाचे नाव घेऊन हा तरी उपाय करून बघावा। लोक म्हणतात की त्या बड्या फकीराने आपल्या हाताने उदी लावली की भयंकर रोग सुद्धा दूर होतात। अनुभव घ्यायला आपले काय जातं। चला त्याचे पाय धरून नमस्कार करूया। शेवटचा हा उपाय करून पाहूया, त्याने तरी हा संकट टळो। हाच एक त्यातून वाचण्याचा मार्ग दिसतो। असो, पुढे ते माता पिता घरातील आवर करून साई दर्शनाला उत्सुक होऊन लवकरच शिर्डीला पोहोचताच बाबांचे दर्शन घेतले, पायांना नमस्कार करून लोटांगण घातले, बाळाचे दुःख सांगितले आणि समोर उभे राहिले। शोकयुक्त शब्दांनी हात जोडून श्री साईचरणी आसक्त होऊन केविलवाणे तोंड करून ते विनंती करू लागले। रोगाने गांजलेले आमचे हे बाळ आहे, त्याचे दुखणे आम्हाला पाहावत नाही, पुढे काय करावे हे सुचत नाही, त्याची धडगत आम्हाला दिसत नाही। साई समर्था, मुलाच्या दुःखाची दुर्दशा पाहून आम्ही फार दमलो आहोत, तरी याच्या मस्तकावर तुमचा अभयकर ठेवून त्याचे दुखणे दूर करा। आपला महिमा ऐकून आम्ही येथे आलो आहोत, आम्हाला एवढे जीवनदान द्या। तेव्हा तो करुणामूर्ती साई त्यांना आश्वासन देता झाला, या मशिदीच्या आश्रयाला जे येतात त्यांची कधीही दुर्दशा होत नसते। आता तुम्ही चिंता करू नका, ही उदी घ्या आणि त्या व्रणावर फासा।
4-8 दिवसांनी गुण येईल. देवावर विश्वास ठेवा. ही मशीद नव्हे, द्वारावती म्हणजे श्रीकृष्णाची द्वारका आहे. येथे ज्यांचे पाय लागतात त्यांचे रोग लगेच बरे होतात आणि त्यांना सुख शांती लाभते. तुम्हाला पण याचा अनुभव येईल. जो या मशिदीची पायरी चढेल त्याला आराम पडणार नाही, असे कालत्रयही घडणार नाही. त्याचा बेडा पार झालाच म्हणून समजा. पुढे बाबांच्या आज्ञेवरून व दुखण्याने पीडित मुलाला त्यांच्या समोर बसविले आणि बाबांनी त्याच्या पायावर हात फिरवून त्याच्याकडे कृपादृष्टी पाहिले. हे दुखणे तर केवळ शारीरिक होते, परंतु ते दैवयोगाने आलेले असो की मनाच्या भयंकर असो, बाबांच्या दर्शनाने ते मुळासकट दूर होतात. श्री साईंचे मुख पाहून त्या मुलाचे सर्व दुःख आपल्या जागीच निवळले आणि त्यांचे अमृतमयी शब्द ऐकून त्या रोगाला फारच सुख वाटले. असो, पुढे ते सर्व तेथे तसेच 4 दिवस पर्यंत राहिले. रोग्याला आराम पडत गेला आणि साईचरणी त्यांचा विश्वासही चढला. यानंतर ते तिघे जण बाबांची पूर्ण अनुमती घेऊन आनंदित मनाने संतुष्टपणे गावी परत आले. हाड्या व्रणाला उतार पडला. हा काय लहान चमत्कार का? उदी व कृपेची नजर हा उपचार अपूर्वच म्हणायचा नाही का? असे हे सुदैवाने महापुरुषाचे दर्शन घडले आणि त्यांचे आश्वासन व कल्याणकारक आशीर्वचन लाभले. त्यामुळे त्या दुखण्यांचे निर्मूलन झाले. असो, काही दिवस गेले आणि उदी व्रणावर लावता लावता ती जखम सुकता सुकता भरली आणि त्या मुलाला आरोग्यही लाभले. त्या मुलाच्या चुलत्याने हे मालेक गावी ऐकले आणि त्याला साई दर्शनाची उत्सुकता झाली आणि मुंबईला परत जाताना एवढी इच्छा पुरवू असे ते म्हणाले. पुढे मुंबईला निघाल्यावर मालेगावी व मनमाड येथे कोणीतरी मनात संशय घातला आणि शिर्डीचे बेत त्याने सोडला. चांगल्या कार्याची अशीच तऱ्हा असते. सुरुवातीला दुष्ट लोक काहीतरी बोलून अडथळा आणतात, पण जे असल्या लोकांच्या म्हणण्याला बळी पडत नाहीत त्यांनाच मरणोत्तर स्वर्गप्राप्ती होते. असो, मग ते मुलाचे चुलते साई दर्शन घ्यायचे सोडून थेट मुंबईला गेले. उरलेली रजा पुढे अलिबाग येथे घालवली असा मनात विचार होता. बेत पक्का झाल्यावर 3 रात्र पाठोपाठ झोपेत आवाज ऐकला. अजूनही माझ्यावर विश्वास नाही का? ही आकाशवाणी किंवा देववाणी लागोपाठ ऐकून डॉक्टरच्या मनात आश्चर्यचकित झाले आणि तो आवाज खरोखर वाटून त्यांनी शिर्डीला जाण्याचा निश्चय केला. परंतु एक रोग्याला दूषित ज्वर आलेला होता आणि त्याला त्या डॉक्टरांचे उपचार चालू होते. त्याला आराम पडल्यावर डॉक्टरांनी लगेच निघायचे ठरवले, परंतु तो ताप मोठा तीव्र होता. उपचाराचा काही गुण न येऊन ताप किंचितही उतरत नव्हता आणि शिर्डीचे जाणे लवकर घडत नव्हते. मग डॉक्टरांनी निश्चय केला की जर आज या रोग्याला बरे वाटले तर मी उगाच एक क्षण न दवडता शिर्डीला प्रयाण करेल. असा पक्का निश्चय केल्यावर 2 प्रहरांनी तापही उतरला आणि त्यांचा हेतू सफल होऊन डॉक्टर शिर्डीला निघाले. ठरल्याप्रमाणे शिर्डीला गेले आणि मनापासून श्रद्धेने बाबांच्या चरणांना नमस्कार केला. बाबांनी सुद्धा त्याच्या मनातल्या अनुभवांची खात्री पटवून दिली आणि सेवेत त्याचे लक्ष जडवले. मस्तकावर आशीर्वादासह हात ठेवला, उदी प्रसाद दिला आणि साईंचा अगाध महिमा पाहून डॉक्टरांना मोठे नवल वाटले. ते तेथे 4 दिवस राहिले आणि मोठ्या आनंदित मनाने परत आले. 15 दिवस पुरे होतात व न होता तोच विजापुरास बढतीवर बदलून गेले. हाड्या व्रणाच्या कळकळीमुळे सुदर्शनाची कल्पना उद्भवली आणि संत दर्शनाची गोडी लागून शाश्वत सुखाचा साळा गोळा केला गेला. असेच एकदा डॉक्टर चिदंबरम पिल्लै नारूच्या दुखण्याने व्याकुळ झाले होते. नारू एकावर एक साथ झाले होते आणि पिल्ले जीवाला कंटाळले होते. साईबाबांच्या पिल्ल्यांवर भारी प्रेम होते. बाबा त्यांना भाऊ या टोपण नावाने हाक मारित असत आणि मोठ्या आवडीने त्यांचे क्षेमकुशल दररोज विचारित असत. सांज सकाळ मशिदीत कठड्या पाशी भाऊंची जागा असे आणि दोघांच्या एकमेकांशी गप्पा खूप चालत असत. बाबांना चिली मोडताना भाऊ लागे, विडी ओढताना भाऊ लागे आणि कोणत्याही गोष्टींचा निर्णय घेताना भाऊ लागे. ते जवळ नसले तर बाबा करमत नसे असो, अशी त्यांची कथा होती. नारूच्या व्यथा सहन न होऊन अगदी अशक्त होऊन भाऊंनी अंथरून धरले.
रोगाच्या दुःखामुळे त्रासून ते जीवाला अगदी कंटाळले. अशा त्या भयंकर प्रसंगी सुद्धा पिल्ल्यांच्या तोंडी सारखे साईनाम होते. या यातना आता पुरे आणि यापेक्षा मरण बरे असे वाटू लागले. तेव्हा ते बाबांना शरण गेले. त्यांनी बाबांना निरोप पाठविला. हे दुःख भोगून मी आता कंटाळलो आहे. अंगाला कितीतरी हे व्रण, ते सहन करण्यात मला आता शक्ती नाही. आयुष्यात शुद्ध वर्तन ठेवले असून सुद्धा असली दुःखाची परिस्थिती का मला आली? वाईट कर्मांच्या कधी वाटायलाही न जाता हे पाप माझ्या माथी का? बाबा, या नारूच्या मरणप्राय वेदना आता मला सोसवत नाही. यापेक्षा मला मरण येऊ द्या. या यातना मी पुढेच्या जन्मी भोगीन. भोग भोगल्याशिवाय माणसाला सुटका नसते. ते न भोगता शिल्लक राहिले तर आणखी जन्म घ्यावे लागतात. परंतु प्रारब्ध भोग कधीही नाही चुकत नसतात. हे जड बुद्धी मलाही माहित आहे. मी सुखाने पहा पुन्हा 10 जन्म घेईल आणि तेथे माझ्या कर्माचे फळ भोगेल. या चालू जन्माचा शेवट करण्याचे एवढे मला दान द्या. या जन्माचे जगणे आता पुरे. मला या जिवंतपणापासून सोडवा. हे दुखण्याचे कष्ट सोसणे मला आता नको. हेच मागणे मी मागतो. डॉक्टर पिल्ल्यांची ही प्रार्थना ऐकून आणिमा, महिमा इत्यादी सिद्धी प्राप्त झालेल्या योग्यांचे राजे साई महाराज यांच्या अंतःकरणाला दया उपजली आणि पिल्ल्यांच्या समाधानासाठी त्यांनी जो कृपारूपी अमृताचा वर्षाव केला तो ऐका. मग डॉक्टर पिल्ल्यांची ती अतिशय दुःखी अवस्था पाहून ती दूर करण्यासाठी भक्तांच्या इच्छा पुरविणारे कल्पवृक्ष साईबाबा यांनी काय उपाय केला ते बघा. काकासाहेबांनी आणलेल्या पिल्ल्यांचा निरोप व सर्व हकीकत ऐकून बाबा म्हणाले, त्याला जाऊन सांग, तू मनात मुळीच भीती बाळगू नकोस. मला त्याला आणखी सांगून पाठवले, 10 जन्मांचा पांगू कशाला हवा. वेगळ्या पद्धतीने हिस्से करून अवघ्या 10 दिवसातच हा भोग भोगूया. मोक्ष, स्वार्थ किंवा परमार्थ देण्यास मी समर्थ असताना हीच तुझी शेवटची इच्छा का? मरणाचे संकट कशासाठी मागतोस? त्याला उचलून येथे घेऊन या. हा भोग भोगून सहन करूया. असे भीतीने घाबरून जाऊ नका. त्याला पाठीवर मारून आणा. असो, अशा स्थितीत डॉक्टर पिल्ल्यांना लगेच मशिदीत आणले आणि बाबांनी स्वतः आपला तक्या काढून त्याच्यासाठी दिला. फकीर बाबा उजव्या बाजूला बसत असत. त्या जागी ते तक्या ठेवलेला आणि म्हणाले, ये गुपचूप टेकून पट. फुकटची चिंता करू नको. स्वस्तपणे पायलाम कर, म्हणजे तुला आराम वाटेल. प्रारब्ध भोगल्याशिवाय संपत नसते. खरा उपाय तो हाच. आवडते किंवा नावडते, सुख किंवा दुःख, अमृत किंवा विष, या जोड्या ओघाने आलेल्या असता पहा. त्यांचा माणसाने हर्ष किंवा शोक करू नये. जे जे नशिबी येईल ते सहन करीत जावे. परमेश्वरावर या जगाचे शासन करता आहेत आणि तोच त्राता म्हणजे संरक्षण करता आहे. त्यांच्या चिंतनात सदा राहावे, म्हणजे तो सारी काळजी वाहील. चित्त, वित्त, काया व वाणी यांसकट त्यांच्या चरणी लीन व्हावे. त्याचे निरंतर स्मरण करीत राहिले तर त्याची अगाध करणी प्रत्यायास येईल. त्यावर डॉक्टर पिल्ले म्हणाले, नानासाहेब चांदोरकरांनी नानावर पट्टी बांधली आहे, नारूंवर पट्टी बांधली आहे, पण त्याने काही उतार पडलेला नाही. बाबा लगेच म्हणाले, नाना मूर्ख आहे, तो पट्टी सोडून टाक, नाही तर मरशील. आता कावळा येऊन टोचेल, मग तू बरा होशील. असो, अशा गोष्टी चालत असताना अब्दुल पणत्यात तेल घालण्याकरिता लगेच वर आला. तर अचानक काय घडले पहा. आधीच ती मशीद लहान अडचणीचीत होती आणि भक्तांची बरीच दाटी होती. त्यातच पिल्ल्यांची गडबड. अब्दुल पाऊल टाकताना अवघडला. तो आपल्या कामात मग्न होता. त्याचे लक्ष पणत्यांकडे होते. त्यामुळे त्याचे पिल्ल्यांकडे दुर्लक्ष झाले आणि तेथे विलक्षण प्रकार घडला. अब्दुल तरी काय करणार? होणाऱ्यांपुढे उपाय नसतो. पिल्ल्यांनी पाय लांबविला होता. चुकून अब्दुलचा पाय त्यावर पडला. आधीच तो पाय सुजलेला होता. तेथेच अब्दुलचा पाय पडला. पिल्ल्यांवर जीव फार कळवळला आणि त्यांनी मोठ्याने ठणठणा केला. त्यांनी एकदाच जी आरोळी मारली ती मस्तकी जाऊन भिडली. मग हात जोडून काकुळीच्या शब्दात बाबांनी ते कसे विनवू लागले ते ऐका. नारू फुटून वाहू लागला. पिल्लेही मनात फार अस्वस्थ झाले. एकीकडे मोठ्याने रडू लागले आणि दुसरीकडे गाणे गाऊ लागले. करम कर मेरे हाल पर तू करीम, तेरा नाम रहीमान है और रहीम.
हे अल्लाह, माझ्या परिस्थितीवर तू कृपा कर. तुझे नाव दयाळू आहे व दयाही आहे. तू ही दोनों आलम का सुल्तान है, जहां में नुमाया तेरी शान है. तूच दोन्ही जगांचा सम्राट आहेस. या जगामध्ये तुझ्या मोठेपणा उघड दिसणारा आहे. फना होने वाला है सब कारोबार, रहे नूर तेरा सदा आशकार. हा सर्व कारभार नष्ट होणारा आहे, मात्र तुझी सर्वांना दिसणारी शोभा सदा राहणार आहे. तू आशिक का सदा मदतगार है, भक्तांचा तू सदा मदतगार आहेस. पिल्ल्यांना राहून राहून कळा उठू लागल्या. त्यांचा जीव दुःखाने व्याकुळ झाला आणि ते शरीराने अगदी असमर्थ होऊन पडले. सर्वांनी तर्क केला की हा साईबाबांचा खेळ आहे. बाबा म्हणाले, भाऊ पहा, आता गाऊ लागला बरं का. पिल्ल्यांनी विचारले की तो कावळा अजून टोचायला येणार का. तेव्हा बाबा म्हणाले, तू जा, स्वस्त वाड्यात बस पडून राहा. आता पुन्हा कावळा टोचायला येणार नाही. तोच कावळा नाही का येऊन गेला. ज्याने तुझ्या पायावर पाय दिला तोच कावळा टोचून पळाला आणि तुझा नारू खाली तळाला घातला. कुठला काऊ आणि कुठला कावळा, होणारी गोष्ट बाबांनीच समक्ष घडविली. कावळा अब्दुलच्या रूपाने प्रकटविला आणि आपला बोला खरा केला. बाबांचे शब्द हे केवळ शब्द नाहीत, तर ब्रह्मदेवाने माणसाच्या कपाळाला लिहिलेले कधीही खोटे न ठरणारे भविष्य आहे. ते पूर्वी केलेल्या कृतीच्या किंवा आचरणाच्या ठराविक परिणामाचेही काही चालणार नाही अशी व्यवस्था करून ठेवतील. असो, थोड्याच वेळात भाऊंना सुख वाटायला लागले. उदी फासणे आणि उदी तोंडाने टाकणे हेच औषध व अनुपान झाले. रोगाचा मुळासकट नाश झाला. 10 दिवस उजाडला. जखमांतील बारीक तंतू सारखे 7 जिवंत किडे बाहेर निघाले. पिल्ल्यांच्या भयंकर वेदना शांत झाल्या आणि त्यांच्या दुःखांचा अंत झाला. असा हा चमत्कार पाहून पिल्ले मनात आश्चर्यचकित झाले आणि बाबांचे हे उत्कृष्ट कृत्य पाहून त्यांच्या डोळ्यातून प्रेमाच्या अश्रुधारा वाहू लागल्या. बाबांच्या चरणद्वयी पिल्ल्यांनी तेथेच मिठी मारली. त्यांचा कंठ दाटून आला आणि त्यांच्या ओठातून शब्द फुटेना. एकदा उदीचा अनुभव सांगून या उदीच्या प्रभावाचे वर्णन संपवूया. ज्याच्या मनात जशी श्रद्धा असते तसाच त्याला उदीच्या गुणाचा अनुभव येतो. हेच या ग्रंथाचे महत्वाचे तात्पर्य आहे. एकदा ज्येष्ठ बंधू माधवराव यांचे धाकटे बंधू बापाजीवर संकट आले असता उदीमुळे त्यांचे कसे कल्याण झाले ते ऐका. असे हे उदीचे सामर्थ्य आहे. त्यांचे नवल मी किती म्हणून वर्णन करावे. ग्रंथी, ज्वर वगैरे रोगांवर अति उत्कृष्ट औषध दुसरे नाही. साऊळ विहिरीवर असताना बापाजीच्या पत्नीला ताप आला आणि जांघेवर गाठी उठल्या. बापाजी मनात घाबरला. रात्रीची भयाण वेळ आणि पत्नी फार त्रस्त झालेली पाहून बापाजीच्या मनात अनेक शंका येऊन तो घोटाळ्यात पडला आणि त्याचा धीर खचला. त्याने रातोरात धाव ठोकली आणि भयभीत होऊन थरथर कापत शिर्डीत येऊन आपल्या ज्येष्ठ बंधूला सर्व सांगितलं. तो म्हणाला, 2 गाठी तिला आल्या आहेत. तापाने फणफणून ती फार कष्टी झाली आहे. चला आता आपल्या डोळ्यांनी पहा, मला काही ठीक लक्षण दिसत नाही. बापाजीचे केविलवाणी बोलणे ऐकून माधवराव मनात दचकले. त्यांच्या तोंडाचे पाणी गळाले आणि त्यांचे मन स्वस्थ राहीना. माधवराव मोठे सारासार विचार करणारे होते. गाठी म्हटल्याबरोबर त्यांच्या हृदयात धडकी भरली. ग्रंथविज्वराची तडकाफडकी सगळ्यांना ठाऊकच आहे. प्रसंग चांगला असो की बिकट असो, कार्य शुभ असो की अशुभ असो, आधी साईंचे मत घ्यावे असा शिर्डीत सरळ रिवाज होता. मग ते जसे जसे सांगतील त्याप्रमाणे त्या परिस्थितीत वागले पाहिजे. म्हणजे भक्तांचे संकटे ते दूर करीत असत. असे अनुभव कितीतरी म्हणून वर्णन करून सांगावे. असो, या नित्य पद्धतीप्रमाणे माधवरावांनी तसाच विचार केला आणि ही हकीकत त्यांनी साष्टांग नमस्कार करून बाबांना सांगितले. ते म्हणाले, साईनाथा, तुमचा जय जयकार असो. आम्हा अनाथांवर दया करा. आता कसले हे संकट ओढावले आहे. नाही, ती काळजी उत्पन्न झाली आहे ना. तुमच्याशिवाय दुसरा कोणी आम्हाला नाही. आम्हाला याची याचना करायला जावे.
त्या पोरीच्या यातना दूर कर आणि तिला आशीर्वादांचे शब्द सांग. एवढ्या संकटापासून आम्हाला वाचव. तुझ्याशिवाय आमचा कैवारी कोण बरे आहे. तिचा हा भयंकर ताप बरा कर आणि आपले ब्रीद सांभाळ. माधवरावांनी सावळ विहिरीला जाण्याची आज्ञा मागितली तर बाबा म्हणाले, अपरात्री तेथे जाऊ नकोस. तिला उदी पाठवून दे. कशासाठी गाठी आणि कशाचा ताप. अल्ला मालिक आपला बाप सांभाळणारा आहे. तिचे दुखणे आपोआप बरे होईल आणि ती निसंदेह सुखरूप असेल. मात्र सकाळी सूर्य उगवल्याबरोबर तू सावळ विहिरीला जाऊन ये. आता जाण्याची घाई करू नकोस. येथे स्वस्थ राहा. उद्याच जाऊन ये. उगाच कशाला त्रास करून घ्यावा. श्रद्धेने उदी लावावी आणि तोंडात टाकावी आणि मग आपण कशाला घाबरावे. बाबांचे हे शब्द ऐकून बापाजी भयाला त्याची मोठी निराशा झाली. माधवरावांना औषधांना उपयोगी वनस्पती व पानांची माहिती होती, पण त्याचा उपयोग आता होणार नव्हता. एका साई कृपेशिवाय औषधाला गुण नसतो हे एक वर्म आणि ही एक खूण माधवराव जाणत होते. त्यांनी बाबांची आज्ञा शिवसावंद्य मानून उदी पाठवून दिली आणि स्वतः स्वस्थ मनाने राहिले. बापाजी मात्र निराश होऊन परत गेला. माधवरावांनी सांगितल्याप्रमाणे बापाजीने आपल्या कुटुंबाच्या अंगाला उदी चोळली आणि पाण्यात कालवून पोटात पाजली. लगेच तिला डबडबून घाम सुटला आणि गाढ झोप लागली. सकाळी सूर्योदय झाल्यावर तिला हुशारी वाटली. नाही ताप नाही विषारी गाठी. बापाजी आश्चर्य करू लागला. इकडे माधवराव उठले, शौच मुखमार्जन आटोपले आणि साऊळ विहिरीला जायला निघायचे म्हणून मशिदीत बाबांच्या दर्शनाला आले. बाबांचे दर्शन घेतले, पायी लोटांगण घातले आणि उदीसह आशीर्वाद मिळताच तेथून ते निघाले. मशिदीची पायरी उतरताना बाबांनी आज्ञा केलेली त्यांनी ऐकली. श्यामा उठा उठी लगेच परत ये. उशीर होता कामा नये. भावजय म्हणजे भावाची बायको विव्हळ असेल, 2 गाठींची जळजळ सहन करीत असेल म्हणून दिराला वाटेत हळहळ लागली. बाबा लवकर परत ये असे म्हणून काही सुचवित तर नसतील ना, असे वाटून शामराव घाबरून गेले आणि रस्त्याने झरझर चालू लागले. साऊळ विहीर घाईघाईने गाठेपर्यंत त्यांना धीर नव्हता, पण उंबरठ्यावर पाऊल ठेवताच त्यांना चमत्कार दिसला. जिला रात्री ग्रंथीज्वर होता तिला चुलीवर चहा ठेवताना पाहिले आणि हा परिस्थितीतील बदल पाहून माधवराव आश्चर्यचकित झाले. ते बापाजीला म्हणाले, ही तर रोजच्या कामात गडलेली दिसते. त्यावर बापाजी म्हणाला, ही सर्व करामत खात्रीने बाबांच्या उदीची आहे. परत येताच मी उदी पाजली, चोळून चोळून सर्व अंगाला घासली आणि लगेचच तिचं शरीर घामाने डबडबून तिला स्वस्तपणे झोप लागली. पुढे जेव्हा सकाळ झाली तेव्हा ती खडखडीत उठून बसली आणि गाठी तापासह पळून गेल्या. खरोखर ही साई चरित्र साईंचे पराक्रम आहे. असो, अशी परिस्थिती पाहून श्याम्याला उठा उठी परत ये असे साईंनी म्हटले आठवले आणि मनात शाश्चर्य कौतुक वाटले की बाबांनी असे म्हणून जाण्याआधीच तुझे कार्य संपलेले आहे असेच आपणास सुचवले होते. नंतर माधवरावांनी चहा घेतला आणि ते शिर्डीला परत आले. प्रथम मशिदीत जाऊन त्यांनी बाबांच्या पायांना नमस्कार केला आणि म्हणाले, देवा काय हा तुझा खेळ. तूच मनाची खळबळ उडवितोस, बसल्या जागी वावटळ उठवितोस आणि मागून शांतही तूच करतोस. त्यावर बाबांनी उत्तर दिले, दैवाची वर्तन पद्धती कळण्यास फार कठीण असते. पहा, मी खरेच काही करत नाही आणि करवितो नाही, परंतु लोक त्याचे कर्तृत्व माझ्या माती मारतात. दैव योगाने जी जी कर्मे घडत असतात तेथला मी फक्त साक्षी आहे. करता करविता तो परमेश्वर आहे असे नाही. मी यादे हक्क म्हणजे परमेश्वराची आठवण करणारा आहे. अल्लाचा मी दीन गुलाम आहे. अहंकार टाकून परमेश्वराचे आभार मानून त्यांच्यावर जो भार टाकेल त्याचा बेडा पार होईल. असाच एका इराण्याचा महत्वाचा अनुभव ऐका. त्याच्या तान्हा मुलीचा तासाला वाचा बसत असे. दर तासाला आकडी येऊन जागच्या जागी शरीर धनुष्यासारखे वाकले जाऊन ती मरायला टेकल्याप्रमाणे होत असे आणि काही उपाय चालत नसे. पुढे त्याच्या एका मित्राने त्याला उदीच्या प्रभावाचे वर्णन करून सांगितले. तो म्हणाला, असले अलौकिक रामबाण औषध जगात दुसरे कोठे सापडणार नाही. तातडीने पर्यायाला
पार्ल्याला जा आणि काकासाहेब दीक्षितांकडून बाबांची उदी मागून आण. त्यांच्या संग्रहात ती असते आणि मोठ्या आनंदाने ते तुम्हाला देतील. ती उदी मग रोज थोडी थोडी श्रद्धेने व भक्तीने साईबाबांचे नाव घेऊन मुलीला पाजा, म्हणजे ही आकडी पुन्हा येणार नाही आणि तुम्हाला सुख समाधान लाभेल. हे ऐकून मग त्या पारशाने दीक्षितांकडून उदी आणली आणि मुलीला नित्य नियमाने पाजतात तिला आरोग्य लाभले. तिला तासाला जी पोर घाबरी घुबरी होत असे ती उदीने बरी झाली. झटक्यामध्ये 7 तासांचे अंतर पडू लागले. अशा प्रकारे तासाने येणारा झटका 7 तासांनी येऊन काही काळानंतर रोग संपूर्णपणे बरा झाला. हरद्याजवळ मध्य प्रदेशातील एक जिल्ह्याचे ठिकाण, एका गावात एक वृद्ध गृहस्थ राहत होते. मूतखड्याच्या व्याधीने अतिशय त्रासून गेले होते. या रोगाला शस्त्रक्रियेशिवाय दुसरा उपाय नाही म्हणून कोणीतरी निष्णात शस्त्रक्रिया विशारद डॉक्टर पहा असे लोक त्यांना म्हणू लागले. ते रोगी गृहस्थ फार काळजीत होते. काय करावे याचा विचार करता सुचत नव्हता. शरीर अशक्त होऊन मरणाला ते टेकले आणि रोगाचे भयंकर दुःख त्यांना सोसावत नव्हते. शस्त्रप्रयोग करून घेण्या मोठे धाडस लागते म्हणून त्यांच्या मनाला शांती नव्हती. परंतु सुदैवाने त्यांचे दुर्दैव कसे संपले हा चमत्कार पहा. इकडे असा प्रकार घडत होता तोच त्या गावचे इनामदार, जे साईबाबांचे मोठे भक्त होते, ते गावात असल्याचे समजले. त्यांच्यापाशी बाबांची उदी सदा असते हे सर्व लोकांना ठाऊक होते. रोगाने गांजलेल्या त्या गृहस्थांच्या नातेवाईकांनी इनामदारांकडे जाऊन बाबांची उदी मागितली आणि ती त्यांनी दिली. मुलाने बापाला पाण्यातून पाजली. 5 मिनिट गेले नाही तोच मोठे आश्चर्य घडले. उदी प्रसाद जो अंगात शिरून मुरला तोच मूतखडा आपल्या जागचाच सरकला, लघवीच्या वाटेने बाहेर निसटला आणि रोग्याला लगेच आराम वाटला. मुंबईचे प्रभू कायस्थ जातीचे गृहस्थ होते. त्यांची स्त्री मुलाला जन्म देण्याची वेळ आली होती. सदा मरणाला टेकत असे. मग कितीही उपाय केले तरी गुण येत नसे आणि बाईंचे जीव घाबरघुबर होत असे. त्यामुळे ते गृहस्थ बिचारे त्रासून गेले होते. श्रीराम मारुती नावाचे एक प्रख्यात साईंचे भक्त होते. त्यांच्या विचाराने हे गृहस्थ शिर्डीला जाण्यास निघाले. प्रसूतीची वेळ आली की ते दोघेही मोठ्या संकटात पडत असत. एकदा त्यांच्या मनाला विश्वास झाला की शिर्डीत आपल्या कोणतेही भय नसेल. सरते शेवटी होणारे काही हा होईना ते बाबांच्या समोर होऊ दे असा मनाचा दृढ संकल्प करून ते दाम्पत्य शिर्डीत येऊन राहिले. अशा प्रकारे कित्येक महिने दोघेही शिर्डीत राहिले आणि बाबांची पूजा अर्चा व सहवास यामुळे दोघांना फार आनंद वाटला. काही काळ गेल्यावर प्रसूतीची वेळ जवळ आली. हे संकट आता कसे टळणार म्हणून त्यांना मोठी काळजी उत्पन्न झाली. म्हणता प्रसूतीचा दिवस येऊन ठेपला. गर्भाशयाच्या मुखाच्या वाटेत अडथळा आला आणि सर्वांना विचार पडला. बाईला फार यातना होऊ लागल्या आणि काय करावे कोणाला सुचेना. तोंडाने बाबांची प्रार्थना चालली, त्यांच्याशिवाय कोणाला बरे दया येईल. शेजाऱ्यांनी धावून आल्या. शेजाऱ्यांनी धावून आल्या. एकीने बाबांना गरहाणे घालून पेल्यात पाणी ओतून उदी कालवून पाजली. 5 मिनिटे गेली तोच बाईची सुटका झाली. पोटातील मूल जिवंत दिसले नाही. गर्भाशयात ते प्राणाला मुकले होते. असो, मुलाचे प्रारब्ध असे असेल, बाईला पुढेही मूल होऊ शकेल. आता तरी ती भय निर्मुक्त झाली आणि तिला सुखाची प्राप्ती झाली. वेदनेशिवाय बाळंत झाली. धड सुखरूप हातपायाने सुटली. मोठ्या काळजीची वेळ टळली आणि बाबांची जन्माची ऋणी झाली. पुढचा अध्याय याहून गोड असेल आणि श्रोत्यांनी हौस पुरविली जाईल. खोदून फाजील चौकशी करण्याची वाईट सवय जाऊन भक्तीची संग्रह लाभेल. आमच्या संप्रदायात निराकार देवीची उपासना असते. आम्ही दक्षिणा देणार नाही, नमस्कार करण्यासाठी मान वाकविणार नाही, तरच दर्शनाला येऊ. असा ज्यांचा निश्चय असेल
ते देखील साईंचे चरण दृष्टीस पडता दक्षिणेसह साष्टांग लोटांगण घालतात. हा काय थोडा चमत्कार म्हणायचा? उदीचाच अपूर्व महिमा वर्णिला जाईल आणि नेवासकारांचे भक्तिप्रेम आणि अचानक आलेल्या सापाला दूध पाजून त्यांनी गृहस्थाश्रम धर्म कसा पाळला हेही सांगितले जाईल. अशा उत्तम कथा ऐकून भक्ती प्रेम उत्पन्न होईल, संसारातील दुःखांचा नाश होईल. याहून आणखी मोठे सुख ते कोणते असेल? म्हणून हेमाडपंत साईंच्या चरणी वंदन करून त्यांना विनंती करीत आहे की श्रोत्यांना तुमच्या सच्चरित रममाण होण्याची आवड द्या. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा उदी महिमा नावाचा 34वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरु साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. श्री स्वामी समर्थ. श्री साईनाथ महाराज की जय.